बेळगुंदीच्या शांताबाई झाल्या दुसऱ्यांदा जटामुक्त. सरपंच श्यामल सनवक्के यांच्या पुढाकारातून झाला कार्यक्रम. डॉक्टर सुदाम हारेर यांनी केलं प्रबोधन. गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी येथील 70 वर्षाच्या शांता लक्ष्मण लोहार आजीबाई रेणुका मातेच्या असीम भक्त. लहानपणापासून त्यांना जट होते, पण साधारणतः 40 वर्षापूर्वी त्यांनी जटा काढून घेतल्या होत्या. पण पुन्हा जटा तयार झाल्या. वाढतं वय आणि शारीरिक थकवा यामुळं जटेची समस्या वाढत गेली. त्यामुळं गावच्या सरपंच श्यामल सनवक्के यांच्या पुढाकारातून त्यांना जटामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. डॉक्टर सुदाम हारेर यांच्या प्रबोधनातून शांताबाई यांच्या जटा अखेर काढण्यात आल्या. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग करंबळकर यांनी शांता लोहार यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी जटा, गळ्यातील दर्शनमाळ आणि देव्हाऱ्यावरील पडली दान केली. या कर्मकांडातून मुक्त झाल्याबद्दल साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार झाला. यावेळी संजय घाडगे यांनी राबणाऱ्या कष्टकरी, गरीब, मागासवर्गीय जनतेच्या घरात या श्रद्धा लपलेल्या असून उच्चवर्णीय समाज आणि श्रीमंत घराण्यात स्वच्छता आणि सकस आहारामुळे केसांचे आजार होत नाहीत. त्यामुळे अशा अंधश्रद्धा टाळाव्या असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी तानाजी कुर्ळे यांनी सर्व तालुके जटामुक्त होणे ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी शिवाजी भगुत्रे, निनाद बुगडे, कृष्णा लोहार, जयश्री लोहार, सुप्रिया लोहार उपस्थित होते.